नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। बेळगावमध्ये आज मराठी भाषिक मराठा मंदिर सभागृहामध्ये आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाला पोलिसांकडून अटींसह परवानगी देण्यात आली। सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल। दरम्यान यंदाच्या मूक सायकल रॅलीला मात्र पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। मराठा आरक्षणासाठी रविवारी मराठा क्रांती मोर्चाची संघर्ष यात्रा निघणार आहे। मुंबईतल्या लालबाग इथून या संघर्ष यात्रेला सुरुवात होणार असल्याचं मराठी मोर्चाच्या वतीनं काल स्पष्ट करण्यात आलं। 5 जिल्ह्यातून ही संघर्ष यात्रा निघेल। मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमधून ही संघर्ष यात्रा निघणार आहे। मराठा ओबीसींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न दोन मंत्र्यांकडून केला जातोय। त्यामुळे अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे मराठा क्रांती मोर्चानं। मराठा समाजानंतर आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होऊ लागलाय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जोर धरते। या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी सुद्धा एल्गार पुकारलाय। मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडून ऐकल्या जातात। अगदी एका समाजासाठी नोकर भरती सुद्धा थांबवली जाते, पण त्यात इतर समाजाचं नुकसान होतं। जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावलं उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली। सरकारनं स्थगित केलेली मेगा भरती तात्काळ सुरू करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी लावून धरली। ओबीसी समाजानं रस्त्यावर भीक मागत फिरायचं का, असा थेट सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकर भरती सुरू करा अशी आग्रही मागणी सुद्धा वडेट्टीवार यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतच केली। ओबीसींना आरक्षण आहे, मात्र लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवून दिलं पाहिजे। आम्ही किती दिवस थांबायचं? 3 वर्षांपासून मेगा भरती थांबली आहे, तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला कोटा देण्यात यावा अशी आग्रही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको अशी स्पष्ट भूमिका ओबीसी समाजानं घेतली। याच मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली। समाजाच्या तर्फे 3 नोव्हेंबरला म्हणजे मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आणि मराठा समाजात चिघळत ठेवायचा आहे। दोन्ही समाजात भांडणं लावायची आहेत असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केलाय। राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरोधात 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चा काढण्याचा इशाराही मेटे यांनी दिलाय। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते टिकवण्याचा राज्य सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे। दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचं आरक्षण सहभागी करून ते कमी किंवा जास्त करण्याचा विचार सुद्धा नाही। जनतेत विनाकारण गैरसमज पसरवणे चुकीचं आहे असं म्हटलंय जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली। कोणी कुठेही जाऊ शकतं अशा शब्दात वडेट्टीवार यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली। आम्ही विधान परिषदेसाठी उर्मिला यांना विचारलं होतं, परंतु तेव्हा त्यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही वडेट्टीवार म्हणाले। कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात सांगितलं आणि या विषयात कोणी राजकारण करत असेल तर ते महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेशी बेईमानी असेल असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। तसंच उगाच वातावरण गरम करून सामाजिक एकोपा बिघडवू नये असंही त्यांनी म्हटलं आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय। शरद पवार सरकार चालवतात हा आरोप चुकीचा आहे। ते वरिष्ठ म्हणून सरकारला सल्ला देतात आणि कदाचित मोदी सुद्धा आजही पवार यांचं मार्गदर्शन घेत असतील, तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी वाईट वाटून घेऊ नये असं संजय राऊत म्हणाले। भाजपवर टीका करणं ही संजय राऊत यांची ड्युटी आहे, त्यावरतीच त्यांचं पद आहे, मात्र इतरांनी केलेली टीका त्यांना चालत नाही। लगेच टोचतं पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात हे संजय राऊत यांनी मान्य केलं। त्यांनी शरद पवारांचाच काय पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा, आमच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। भाजप नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीनं ऑफर दिली नाही। एकनाथ खडसे यांची खदखद सगळ्यांना माहिती आहे, मात्र पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरेच ऑफर देऊ शकतात असं वक्तव्य
संजय राऊत यांनी केलं आणि यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. राजभवन ही राजकारण करण्याची जागा नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं योग्य नाही, समस्यांसाठी आधी मुख्यमंत्र्यांकडे गेलं पाहिजे असंही ते म्हणाले. राज्यपाल आणि महाअपमान नाट्य, मनसेविरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा सामना सध्या रंगताना दिसतोय. कारण शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलंय. यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांचा राज्यपालांसोबतचा फोटो ट्विट करत महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत असं शीर्षक देत राऊत आणि शिवसेनेवर श्रद्धांजली साधलाय. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात एकत्र भेटले. यावेळेला दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यातला वाद सर्वस्वी होत आहे. बिहार निवडणुकीच्या नंतर आघाडी सरकार पडेल या विधानाचा पुनरुच्चार आमदार रवी राणा यांनी केला आहे. अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होईल असंही राणा म्हणाले. तसंच शिवसेना विरोधी बाकावर बसणार असल्याचं भाकीतही त्यांनी अमरावतीत व्यक्त केलं. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून समाज माध्यमांचा गैरवापर वाढल्याचा गंभीर आरोप मंत्री असलम शेख यांनी केला आहे. राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीची बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं शेख यांचं म्हणणं आहे. राज्यामध्ये अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचंही असलम शेख म्हणाले. यवतमाळमध्ये काँग्रेस नेत्यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालाय. गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येतो. यावेळेला सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात येत आहे. काश्मीरमध्ये झालेल्या भाजप नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं. यावेळेला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पुतळ्याचं दहन करून निषेध करण्यात आला. इम्रान खान यांच्या पुतळ्याला जोडेमारा आंदोलनही करण्यात आलं. पोलिसांना मारहाण प्रकरणी शिक्षा सुनावलेल्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला आहे. राजीनामा देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीत धरणं आंदोलन केलं. यशोमती ठाकूर यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. नैतिकता स्वीकारून ठाकूर यांनी राजीनामा द्यावा अशी भाजपची मागणी. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या कृषी विभागाचे पर्यवेक्षक यांना निलंबित करण्यात आला आहे. कृषी पर्यवेक्षक अरुण बेठेकर यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यावर काँग्रेसनं पोलिसात तक्रार दाखल केली. नालासोपाऱ्यामध्ये थर्मोकोल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच वेळाने यश आलं. नालासोपारा फाटा इथे ही थर्मोकोलची कंपनी आहे, त्याला भीषण आग लागली. यात मोठं आर्थिक नुकसान झालं. ऑनलाईन टेम्पो वाहतुकीचा मोठा फटका भिवंडीतल्या शेकडो टेम्पो चालकांना बसलाय. बाहेरचे टेम्पो थेट गोदामात मालाची वाहतूक करत असल्यानं भूमिपुत्र असलेल्या टेम्पो चालकांचं नुकसान होत आहे. त्यामुळे टेम्पोसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं आणि कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न टेम्पो चालक उपस्थित करतात. सरकारनं यावर तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे. दौंडमधील मळद गावात पावसाच्या पाण्यामुळे पूल वाहून गेला. देवेंद्र फडणवीस यांनी या गावाची पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही पूल तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे दोरीच्या मदतीनं पाण्यातून वाट काढत ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे शासनानं किमान राजकारण बाजूला ठेवून पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी होती. राज्यामध्ये अनलॉकचा 6वा टप्पा आजपासून सुरू होत असतानाच लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं याबद्दल आज संयुक्त पत्रक जारी केलं. यानुसार मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. आता एकूण दोन्ही मार्गांवर मिळून 2020 लोकल फेऱ्या असतील. काल दिवसभरात राज्यामध्ये 6 महिन्यातील कोरोना रुग्णांच्या नीचांकी मृत्यूची नोंद झाली. गेल्या 24 तासात 74 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 5,500 रुग्णांची नव्यानं भर पडली तर 7,303 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरातील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगानं वाढू लागली असा अंदाज आहे.
दिल्लीमध्ये तर कोरोनाची तिसरी लाट पसरत असल्याची स्थिती आहे, असं मत आरोग्य विभागानं व्यक्त केलं आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या महिन्याभरात जवळपास 60% घट झाली. मात्र दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि हिवाळ्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढण्याचा धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. राजधानी नवी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली. कोरोना संक्रमणाच्या प्रकरणात वाढ झाल्याचं दिसून येत असेल त्यामागे लोकांचा निष्काळजीपणा हे एक प्रमुख कारण असल्याचं बोललं जातं. यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन डॉक्टर पुन्हा करतायत. बिहारमधील रहिवाशांना कोरोनाची लस विनामूल्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन भाजपनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलंय. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला. भाजपनं केलेल्या या घोषणेच्या विरोधात गेल्या आठवड्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर आयोगानं हा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधातल्या धोरणाबद्दल वर्धा इथल्या सेवाग्राममध्ये काँग्रेसनं सत्याग्रह केला. यावेळेला महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काही नेते उपस्थित होते. नाशिकमध्ये एमजी रोड परिसरामध्ये कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळते. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. नांदेडमध्ये काँग्रेसनं कृषी कायद्याच्या विरोधामध्ये सत्याग्रह आंदोलन केलं. काँग्रेसनं काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सहभागी झाले होते. गांधी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे इथे तणनाशक पिऊन एका तरुणीनं आत्महत्या केली. तरुणीनं विनयभंग आपला झाला आणि आपल्याला अश्लील शिवीगाळ करण्यात आली, त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं. या प्रकरणी अजित पाटील, अक्षय चव्हाण, प्रतीक पाटील या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजित पाटील यानं आपल्याला धमकावलं होतं आणि त्यामुळेच आत्महत्या केल्याचं तिनं म्हटलं आहे. खमके अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कृष्णप्रकाश यांना पिंपरी चिंचवडमधील गुंडांनी आव्हान दिलंय. शहरामध्ये वाहनं तोडफोडीचं सत्र गुंडांनी सुरू ठेवलंय. नेहरूनगर भागात तब्बल 100 जणांच्या टोळक्यानं तलवारी आणि कोयते नाचवत 10 वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी 10 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीस आणि नागरिक हैराण आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली. यावेळेला भोर प्रमुख राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि मनसे कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर झालेला हल्ला या प्रकरणी आरोपींना त्वरित पकडा अशी मागणी नांदगावकर यांनी केली. मुंबईत मेट्रोच्या कामासाठी वापरली जाणारी क्रेन कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या अंधेरी गुंदवली बस स्टॉपच्या समोर हा धक्कादायक प्रकार घडला. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही बातम्यांकडे वळूयात. बनावट N95 मास्क बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. यामधून कोट्यवधी रुपयांचा काळा बाजार उघडकीस आला आहे. कंपन्यांचे बनावट लोगो, बनावट मास्क करताना लागणार प्लास्टिक आणि अन्य कागद पोलिसांनी जप्त केले. बनावट मास्क बनवणारा कारखानाच पोलिसांनी सील केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोनामुक्त व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम समाज आणि कार्तियाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरातल्या दर्ग्यामध्ये प्रार्थना केली. यावेळेला मुर्शद बाबाच्या मजारवर फुलांची चादर चढवण्यात आली आणि सामूहिक प्रार्थना करण्यात आली. मुंबईत कोरोनामुळे लोकल आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी होताना दिसत नाही. गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा सल्ला देणाऱ्या रेल्वेच्या या संदर्भातल्या कित्येक योजना अजूनही कागदावरतीच आहेत. त्यामुळे आता संपूर्ण अनलॉककडे जाताना रेल्वेतल्या विविध नियमांचं पालन कसं होणार याचा प्रश्नच आहे. मुंबईत फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला आधीच 5 ते 6 वर्षांचा विलंब झालेला असताना आता फेरीवाल्यांना जागा देण्याची प्रक्रिया आणखी रखडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे सामाजिक अंतर राखणं ही काळाची गरज बनलेली असून पालिकेनं ठरवून दिलेल्या जागांवर फेरीवाल्यांना बसवणं हे अशक्य होणार आहे. सिंगापूर रिफायनरी
मार्जिनपेक्षा रिलायन्स समूहानं 5.7 बॅरलचा फरक कायम राखला आहे. क्रूडच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं रिफायनरिंग मार्जिन वाढलंय. रिलायन्स समूहाच्या नफ्यामध्ये 27% वाढ झाली आहे. 2020च्या सप्टेंबरमधल्या तिमाहीत सर्व व्यवसायांमध्ये तेजी आहे. रिलायन्सनं H1 FY 2021 मध्ये जवळपास 30,000 नवीन रोजगार निर्माण केले आहेत. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यामध्ये डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघानं 5 गडी आणि 35 चेंडू राखत दणदणीत विजय मिळवला. फिलिप आणि डिव्हिलियर्स या दोघांनी हैदराबादच्या समोर 120 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हैदराबादकडून मनीष पांडे आणि वृद्धिमान साहा यांनी दमदार खेळी केली. तर राष्ट्रपैलू जेसन होल्डरनं तडाखेबाज नाबाद खेळी करत संघाचं स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवलंय. IPLमध्ये आज डबल धमाका पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब आणि कोलकाता विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा मुकाबला रंगणार आहे. दरम्यान काल IPLच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईनं दिल्लीला 111 धावांमध्ये रोखलं. 111 धावांचं माफक लक्ष्य मुंबईनं अवघ्या 15 षटकांमध्येच पूर्ण केलं. मुंबई इंडियन्स जगातील नंबर 1 T20 टीम होण्याचं रेकॉर्ड तिनं कायम ठेवलं आहे. मुंबईनं आतापर्यंत 222 T20 मॅच खेळलेत. मुंबईनंतर RCBनं 193 मॅचेस खेळल्या आहेत. IPLमध्ये जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरतो आहे. त्यानं यंदाच्या मोसमात कगिसो रबाडाला मागे टाकत पर्पल कॅप पटकावले. 4 ओव्हरमध्ये बुमराहनं 14 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या. अभिनेत्री कंगना राणावतनं आता थेट महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. महात्मा गांधीजींच्या निर्णयामुळे सरदार पटेल यांचं पंतप्रधानपद गेलं. तसंच पंडित नेहरू यांच्यामुळे देशाला अनेक दशकं नुकसान सहन करावं लागलं असं ट्विट कंगनानं केलं. जेम्स बॉन्डची भूमिका साकारत अनेक दशकं गाजवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. अभिनेते शॉन कोनेरी यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा.